Good morning, students. Well, last time we see the standard formulas integral of 1 upon sum or difference of squares. Now let us see the types of integrals where these formulas are useful. So first point is we have to take on, see the first line at the top. In order to evaluate the integrals of the type 1 upon integral 1 upon ax square plus bx plus c dx and integral 1 upon under root quadratic expression ax square plus bx plus c dx, we can use the following steps. Step first, write ax square plus bx plus c as a into x square plus b upon a into x plus c upon a, where a is greater than 0. Take a or root a. दुसऱ्या टाईपच्या इंटिग्रलमध्ये रूट ए बाहेर निघेल आउट ऑफ द इंटिग्रल साइन. मग पहिले दोन टर्म जर आपण विचारात घेतले, सेकंड स्टेपला बघा, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन जर डिनॉमिनेटरला असेल तर आपण जे मागचे फॉर्म्युले प्रूफला घेतले ते फॉर्म्युले, त्याच्यामध्ये ए कॉन्स्टंट जो आहे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाइड तो बाहेर काढायचा. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये बघा, थर्ड टर्म तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे बाय मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर. मग जर क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनमधून एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर बाजूला काढला तर सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला दिसेल एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला थर्ड टर्म ॲडजस्ट करायची आहे. आणि थर्ड टर्मसाठी फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला बघा, हाफ टाइम्स कोइफिशियंट ऑफ एक्स आणि टोटल ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात असू द्या. हाफ टाइम्स कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इंटिग्रलमध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन किंवा रूटमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन दिलं असेल तर त्या ठिकाणी थर्ड टर्म ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला, जेणेकरून ती थर्ड टर्म ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून त्या ठिकाणी टाकायची आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म्युला तिसऱ्या स्टेप बघा, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन कॅन बी एक्सप्रेस ॲज सम ऑर डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स. सम ऑर डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स. चौथा स्टेपला फॉर्म्युला दाखवला आहे, इफ इंटिग्रल एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी इम्प्लाइज एफ ऑफ एक्स प्लस बीटा डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस बीटा प्लस अल्फा. म्हणजे अल्फा आणि बीटा तर त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले असतील. एक्सची जागा एक्स प्लस ए किंवा एक्स प्लस अल्फा किंवा एक्स प्लस बीटा या फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करता येईल. आणि पाचव्या स्टेपमध्ये काय मिळतं आहे, यूज द स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युला अँड एक्सप्रेस द रिझल्ट इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. म्हणजे स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युलाला रिड्यूस होईल जोपर्यंत तुम्ही थर्ड टर्म ॲडजस्ट करणार नाही किंवा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सम ऑर डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्समध्ये त्याला ट्रान्सफर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते जे फॉर्म्युले होते, आपण 7 फॉर्म्युले पाहिलेत, ते यूज करता येणार नाही चांगल्या पद्धतीने. पुढचा टाईप जो दिसतोय तुम्हाला, इन ऑर्डर टू 3.25ला बघा, इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट इंटिग्रल ऑफ द टाईप 1 अपॉन इंटिग्रल 1 अपॉन
ए साईन स्क्वेअर एक्स प्लस बी कोसाईन स्क्वेअर एक्स प्लस सी. म्हणजे डिनॉमिनेटरला साईन वर्ग आणि कोसाईन वर्गाच्या टर्म्स असतील ॲडिशनला. तर त्या ठिकाणी 4 स्टेप दिलेल्या आहेत बघा. डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स और साईन स्क्वेअर एक्स. आपण एकच स्टेप लक्षात ठेवायची, कॉसाईन स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं म्हणजे टॅन सबस्टिट्यूशन मिळेल तुम्हाला बघा तिसऱ्या स्टेपला. आणि जर तुम्ही साईन वर्ग एक्सने डिवाइड केलं तर कोसाईन डिवायडेड बाय साईन कॉटमध्ये कन्वर्ट होईल ते, आणि म्हणून कॉट एक्स इज इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन रिड्यूस होतं. हे सबस्टिट्यूशन तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचं आहे. मग स्टेप्स बघा. पहिली स्टेप, डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कोसाईन स्क्वेअर एक्स और साईन स्क्वेअर एक्स. सेकंड स्टेप, in order to in denominator replace sec square x by 1 plus tan square x or cosec square x by 1 plus cot square x if exist. सिच्युएशन पहा. टॅनमध्ये कन्वर्जन होणार आहे ज्यावेळेस तुम्ही कोसाईन वर्ग, परंतु सेक्स वर्गाची टर्म येणार आहे तिथं, कारण सी अपॉन तुम्ही कोसाईनने डिवाइड केलं तर सेक वर्ग मिळणार आहे, म्हणून त्याला परत कन्वर्ट करून टाकायचं 1 प्लस टॅन स्क्वेअर. अदरवाईज जर तुम्ही साईन स्क्वेअरने डिवाइड केलं तर त्या ठिकाणी कोसेक स्क्वेअर टर्मसुद्धा येऊ शकते, म्हणजे तुम्ही डिवाइड करायचं आहे त्या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे कोसेक स्क्वेअर एक्सला 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. सबस्टिट्यूशन मी मगाशी बोललो, टॅन एक्स इज इक्वल टू टी किंवा कॉट एक्स इज इक्वल टू टी इन द गिवन इंटिग्रल. मग हे पूर्ण रिड्यूस करायचं व्हेरिएबल टीमध्ये, दिलेलं इंटिग्रल रिड्यूस करायचं व्हेरिएबल टीमध्ये. मग व्हेरिएबल टीमध्ये रिड्यूस झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला वरच्या स्टेपिंगप्रमाणे स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युला यूज करून आन्सर हे एक्समध्ये काढायचं आहे. नेक्स्ट टाईप 3.26ला बघा. टू इव्हॅल्युएट द इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रल 1 अपॉन ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी. आता वरती काय होतं तुमचं स्क्वेअर टर्म्स होते, आता खाली तुमचे फक्त साईन आणि कोसाईन टर्म्स असतील, विथ सी ॲडिशनला असेल. मग या ठिकाणी स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे तुमचं टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू 2. टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. आता फॉर्म्युले 1 नंबर 2 नंबर आणि पुढच्या पेजला तिसरा फॉर्म्युला असेल, तर हे फॉर्म्युले तुम्ही डायरेक्ट लिहिले तरी चालेल, परंतु या ठिकाणी ते फॉर्म्युले कसे आले आहेत सबस्टिट्यूशनमध्ये तर तेही दाखवलेलं आहे. टॅन एक्स इज इक्वल टू टी पुटअप केल्यावर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू 1/2, कारण एक्स अपॉन 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 डी एक्स इज इक्वल टू 1 डी टी. म्हणजे डी एक्सची किंमत मिळते तुम्हाला 2 मल्टिप्लिकेशनला वरती गेला 2 डी टी डिवायडेड बाय सेक्स स्क्वेअर. सो 2 डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. सो डी एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो आहे ट्वाईस डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो आहे साईन एक्सचा. साईन एक्सचा तुमचा हाफ अँगलमधला फॉर्म्युला बघा, 2 टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. सो ट्वाईस टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन डायरेक्टली यूज करायचे आहेत. मग इंटिग्रल बघा, ए साईन 1 अपॉन ए साईन बी एक्स प्लस बी कोसाईन एक्स प्लस सी मिळतं आहे. आता साईन एक्सचा मिळाला. आता तिसरा कॉस एक्सचा. कॉस एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला सबस्टिट्यूशन 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. मग आता समजा साईन एक्स आणि कोसाईन एक्सच्या जागी तुम्हाला इंटिग्रल थोडंसं डबल अँगलमध्ये आलं असेल, इंटिग्रल ऑफ द टाईप. दुसरी ओळ पहा, इंटिग्रल 1 अपॉन ए साईन 2x प्लस बी कोसाईन 2x प्लस सी. तर यावेळेस सबस्टिट्यूशन करायचे. मागच्या वेळेस आपण काय पाहिलं होतं, टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. आता पुढचं सबस्टिट्यूशन काय करणार तुम्ही, टॅन एक्स इज इक्वल टू टी. मग डी एक्सचे 2 फॉर्म्युले मिळतात बघा. डी एक्स इज इक्वल टू बघा, मागच्या वेळेस तुम्हाला 2 डी टी मिळाला होता, आता इथं 1
डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर डी टी मिळतो आहे. साईन आणि कोसाईनचे फॉर्म्युले तसेच आहेत. साईन 2x इज इक्वल टू ट्वाईस टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी आणि कोसाईन 2xची किंमत मिळते तुम्हाला 1 मायनस टी स्क्वेअर डी टी 1 मायनस टी स्क्वेअर डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. With these substitutions, the integral reduces to the form 1 upon ax square plus bx plus c. Now we use the standard integral formula and express the given result in terms of x. बघा काही सॉल्ड एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतले आहेत, काळजीपूर्वक पहा. पहिलं सॉल्ड एक्झाम्पल दिलं आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. इंटिग्रल 1 अपॉन 4x स्क्वेअर प्लस 11. मग डिनॉमिनेटरमधून मी 4 काढून घेतला, तो बाहेर लिहिला इंटिग्रलचा. तर इंटिग्रल मिळतं दुसऱ्या स्टेपला बघा 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा फॉर्म्युला बघा खाली बघा. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्म्युला मिळावा म्हणून मी त्या 11 अपॉन 4ला म्हणजे एची किंमत तुम्हाला रूट 11 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. फॉर्म्युला जर लावला आपण 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी, तर 1 अपॉन 4 बाजूला लिहिला मी. 1 अपॉन एची किंमत आहे रूट 11 अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स डिवायडेड बाय रूट 11 अपॉन 2. डिनॉमिनेटरचा 2 हा वरती मल्टिप्लाइड होऊन जाईल, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल 1 अपॉन 2 रूट 11 टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन रूट 11 प्लस सी. दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये इंटिग्रल दिलं आहे 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग एक्सचा कोएफिशियंट आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे बी स्क्वेअर, त्याला बाहेर काढलं मी इंटिग्रलच्या. तर ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि त्याला मल्टिप्लाइड बाय बी स्क्वेअर दिसतो. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं, आपला स्टँडर्ड फॉर्म्युला खाली दिसतो आहे आपल्याला, त्या हिशोबाने आपण इंटिग्रल 1 अपॉन बी स्क्वेअर इंटिग्रल 1 अपॉन ए अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर फॉर्म्युला दिलेला आहे तिथं. इंटिग्रल 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून आणायचे आहेत किंवा त्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युलाचा यूज करायचा असेल तर ते ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. सो 1 अपॉन फॉर्म्युला दिसतो आहे 1 अपॉन 2a लॉग ए प्लस एक्स डिवायडेड बाय ए मायनस एक्स. सो 1 अपॉन बी स्क्वेअर हा कॉन्स्टंट मल्टिप्लाइड 1 अपॉन 2a, एची किंमत काय घेते ए अपॉन बी लॉग ए प्लस एक्स 1 अपॉन बी प्लस एक्स डिवायडेड बाय ए अपॉन बी मायनस एक्स पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. खालून दुसरी स्टेप बघा 1 अपॉन बी स्क्वेअर. दोघं स्टेप सारख्याच आहेत. तिसरी स्टेप आणि खालून तिसरी स्टेप आणि दुसरी स्टेप बघा, दोघं सारखेच आहेत, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. आपण डायरेक्ट आन्सर जे काही कॅन्सलेशन होईल ते बघा. बी कॅन्सल होईल मल्टिप्लिकेशनमध्ये, कारण खालचा बी हा वरती मल्टिप्लिकेशनला जाईल ए अपॉन बी. तर 1 अपॉन 2ab लॉग ब्रॅकेटमध्ये तुमचा बी जर बेस घेतला तर ए प्लस बी एक्स खाली बी असेल आणि खालचाही पुन्हा बी असेल डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला, तर तो कॅन्सल होऊन जाईल. ए प्लस बी एक्स लॉग काय मिळते मग ए प्लस बी एक्स 1 मायनस बी एक्स आणि शेवटी तुम्ही सी ॲड करायचे. तिसरं एक्झाम्पल बघा. आता मी तुम्हाला फॉर्म्युलांकडे घेऊन जाईल. फॉर्म्युला पण प्रत्येक वेळेस दिलेला आहे त्या ठिकाणी, कसा यूज करायचा तो. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 3 बाहेर काढला म्हणजे रूट 3 बाहेर निघेल. सो एक्स स्क्वेअर अपॉन 7/3 मिळतो आहे तुम्हाला. मग 7 अपॉन 3 आपण ए स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये लिहिला तर रूट 7 अपॉन रूट 3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर मिळतो आहे, समजते. मग तिसऱ्या स्टेपला बघा 1 अपॉन रूट 3 इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट 7 अपॉन रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. मग स्टँडर्ड फॉर्म्युला खाली लिहिलेला आहे. सिन्स इंटिग्रल 1 अपॉन रूट
एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. मग 1/√3 लॉग एक्स प्लस पूर्ण एक्सप्रेशन जसं तसं लिहायचं आहे, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्मॅटमधलं. एक्स स्क्वेअर मायनस √7 डिवायडेड बाय √3 ब्रॅकेट कंप्लीट आणि शेवटी सी ॲड करा. म्हणजेच 1/√3 लॉग शेवटची स्टेप बघा. 1/√3 लॉग एक्स प्लस अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 7/3 प्लस सी. चौथं एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट द इंटिग्रल 1/x² प्लस 8x प्लस 12 dx. त्याला आय म्हटलं. मग आता x² प्लस 8x आहे. तुम्हाला थर्ड टर्म ॲडजस्ट करायची होती. थर्ड टर्म काय येईल मग? 1/2 कोइफिशियंट ऑफ काय मिळतं आहे तुम्हाला? कोइफिशियंट ऑफ एक्स 8 होता म्हणजे 4 मिळतो आहे. 8/2 किती मिळतो आहे? 4 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 16 तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे. मग तिथं प्लस 12 दिलेला होता, मग 16 केला मी त्याला आणि -4 म्हणजे तुम्हाला जर 12ही लिहायचं असेल तिथं तर मग 16 -16 प्लस 12 असा लिहा आणि मग ती स्टेप लिहा 16 - 4. म्हणजेच इंटिग्रल काय मिळतं आहे तुम्हाला? 1/x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता ए 4 हा तुम्हाला 2 स्क्वेअरमध्ये लिहिता येतो. मग स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला बघा. 1 इंटिग्रलमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1/2a एक्स मायनस ए डिवायडेड बाय एक्स प्लस ए प्लस सी. सो आय इज इक्वल टू, खालून तिसरी स्टेप बघा फॉर्म्युल्यानंतर. सो इंटिग्रल आय इज इक्वल टू 1/2a, एची किंमत 2 आहे. 2 × 2 लॉग एक्स प्लस 4 मायनस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 4 प्लस 2 आणि शेवटी सी ॲड करायचं आहे. सो 1/4 लॉग वरची बेरीज केली एक्स प्लस 2, खाली डिवायडेशनला एक्स प्लस 4 प्लस सी. Therefore इंटिग्रल 1/x² प्लस 8x प्लस 12 dx इज इक्वल टू 1/4 लॉग एक्स प्लस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 6 आणि शेवटी सी ॲड करायचं आहे. दॅट इज द फायनल आन्सर फॉर एक्झाम्पल नंबर 4. तुम्ही पुस्तकातही पाहू शकतात. 5वं एक्झाम्पल बघा. आता दिलेलं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन रूटमध्ये असेल तर काय करायचं बघा. फॉर्म्युला दिलेला आहे किंवा इंटिग्रल बघा. इंटिग्रल 1/√3x² मायनस 4x प्लस 2 dx. 3 बाहेर काढला तिथून म्हणजेच √3 तुम्हाला दिसेल खालच्या स्टेपला. मग आता कोइफिशियंट x² म्हणजे या दिलेल्या एक्सप्रेशनला पहिल्यांदा 3ने डिवाईड करा. x² मायनस 4/3 पहिली स्टेप बघा. 4/3x प्लस 2/3. मग आता थर्ड टर्म ॲडजस्ट करायची तुम्हाला. थर्ड टर्मचा फॉर्म्युला दिला आहे हाफ टाइम्स कोइफिशियंट ऑफ एक्स -4/3 आणि मग त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे बघा तुम्हाला काय मिळतं आहे -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4/9 ही टर्म ॲडजस्ट करायची. मग √3 आपण बाहेरच लिहून टाकला तर इंटिग्रलमध्ये 1/√3 इंटू रूट बघा थर्ड टर्म लिहिली तिथं x² -4/3 प्लस 4/9 -4/9 म्हणजे थर्ड टर्म जास्तीची ॲड केली आणि ती पुन्हा सबट्रॅक्ट करून घेतली प्लस 2/3. सो 1/√3 इंटिग्रलच्या बाहेर लिहिलं मी. सो इंटिग्रल 1/√. आता बघा सम किंवा डिफरन्स ऑफ स्क्वेअर्स ॲडजस्टमेंट बघा. पहिल्या 3 टर्ममध्ये काय मिळते तुम्हाला x² -4/3x प्लस 4/9 याला ब्रॅकेट करून घेतलं आहे. प्लस साईन दिलं मी म्हणजे टर्म्स लिहिलं मी. 2/3 पॉझिटिव्ह होती म्हणून पुढे लिहिली. -4/9 ही निगेटिव्ह होती म्हणून मागं लिहिली. म्हणजे त्यांचे ॲडिशन आपलं किंवा सबट्रॅक्शन करायचे. सो 1/√3 मिळते तुम्हाला. इंटिग्रल पहिला जो ब्रॅकेट होता तो x -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मिळतो आहे आणि दुसरी
तर या ठिकाणी तुम्हाला डिनॉमिनेटर LCM सेम केला तर तुम्हाला 6 - 4 म्हणजे 2/9 मिळतो आहे. मग 2/9 कसला वर्ग आहे? √2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला आता दिलेलं इंटिग्रल हे स्टँडर्ड फॉर्मला रिड्यूस झालं किंवा स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युलाला रिड्यूस झालं. मग आता त्याचा फॉर्म्युलाही तुम्हाला दिसतोय बघा. लगेच पुढच्या या बाजूला पहा. खालून तिसरी ओळ फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला 1/√x² + a² = log x + √x² + a² + c. सो 1/√3 तसंच लिहिलं मी लॉग. आता एक्सची जागा x - 2/3ने घेतलेली आहे म्हणून तसं लिहिलं आहे आपण. आता लॉग लिहिताना मॉडमध्ये टाकत चला ते नेहमी लॉग ऑफ x - 2/3 प्लस पूर्ण टर्म लिहायची तुम्हाला जशी तशी x - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √2/3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि शेवटी ॲड करा c. मग आता अंडररूटमध्ये जे काय आहे ते तुम्ही सिम्प्लिफिकेशन करून कसं लिहू शकतात. शेवटचं फायनल आन्सर 1/√3 लॉग x - 2/3 प्लस √x² - 4/3x प्लस 2/3 आणि शेवटी c ॲड करा. नेक्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट द इंटिग्रल 1/3 - 10x - 25x². मग बघा आता x² टर्म ही निगेटिव्ह आहे. म्हणजे मागच्या वेळेस आपण x² टर्म ही पॉझिटिव्ह होती. आता निगेटिव्ह टर्मसाठी आपल्याला कसं ॲडजस्टमेंट करावं लागेल. 25x² कोएफिशियंट मी बाजूला काढला पहिल्या स्टेपमध्ये बघा. 3/25 मिळतो आहे -10/25 मल्टिप्लाइड बाय x - x². मग 3/25 दोघं टर्म निगेटिव्ह आहेत म्हणून मी मायनस साईन काढलं तर x² प्लस 2/5x. तिसरी टर्म ॲडजस्ट करा. कशी ॲडजस्टमेंट होईल? 1/2 कोएफिशियंट ऑफ x 2/5 काय मिळतो आहे मग 1/5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तिसरी टर्म तुम्हाला 1/25 तिथे ॲडजस्ट करायची आहे. मग 1/25 मी इंटिग्रलच्या बाहेर लिहून घेतला तर इंटिग्रल 3/25 मायनस बघा तिसरी टर्म ॲडजस्ट केलेली आहे x² - 2/5 x² - 2/5 मायनस 2/5 x प्लस 1/25 मायनस 1/25. मग हा जो ब्रॅकेट होता तुमचा त्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करून लिहिलं मी. पहिल्या 3 टर्ममध्ये तुम्हाला कोणता स्क्वेअर दिसणार आहे त्याला ब्रॅकेट करून घेतला. मायनस ऑफ 3/25 इंटिग्रलमध्ये दुसऱ्या स्टेपला बघा ब्रॅकेटमध्ये x² - 2/5x प्लस 1/25 आणि मायनस मायनस प्लस 1/25 मिळतो आहे. मग हा 1/25 पहिल्या 3/25ला ॲड केलं तर आपल्याला इंटिग्रल मिळतं आहे 1/25 इंटिग्रल 1/4/25 ब्रॅकेटमध्ये. आता ब्रॅकेट कसला वर्ग आहे दिसतं आहे खालच्या स्टेपला x - 1/5चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे 4/25ला मी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. मग स्टँडर्ड फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला बघा इंटिग्रल 1/a² - x² dx 1/2a. मग त्याप्रमाणे आपण किंमत टाकली. एची किंमत आहे तुमची 2/5. सो फायनल आन्सर इज 1/25 1/2 × 2/5 लॉग a प्लस x 2/5 प्लस x मायनस 1/5 खाली डिनॉमिनेटरला 2/5 मायनस x मायनस 1/5 प्लस c. आता सिम्प्लिफिकेशन जर केलं तुम्ही तर तुम्हाला दिसेल 2/5 मायनस 1/5 1/5 मिळतो आहे म्हणजे x प्लस 1/5 मिळतो आहे आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये 3/5 मायनस x पुन्हा 5 बेस जर तुम्ही कॅन्सल केला आणि इकडं मल्टिप्लाइड कोएफिशियंट जे आहेत तो 5 कॅन्सल होऊन जाईल 2 पण कॅन्सल होतो आहे 1/2a.
1/2a. मला वाटतं या ठिकाणी 1/5 आन्सर नाही येणार त्याला मल्टिप्लिकेशनला. 5ने 25ला डिवाइड केलं तर तुम्हाला 5 दिसतोय, परंतु 2 आणि 2 कॅन्सल नाही होत, तर त्या ठिकाणी 4 मल्टिप्लाइड असेल. सो 1/40. काही प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात पुस्तकात, तर तुम्ही ते चेक करू शकतात. लॉग 1/5 त्या ठिकाणी उत्तर आहे, परंतु 1/5 नाही येणार, ते 1/20 येईल. लॉग 1 + 5x डिवायडेड बाय 3 - 5x, कारण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि शेवटी सी ॲड करा. आता 7वा प्रॉब्लेम आणि मग थांबू आपण. इव्हॅल्युएट ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे, तर 3 स्टेप फक्त लिहायचे होतं, 3 का 4 स्टेप. बघा, इंटिग्रल 1/रूटमध्ये दिलं आहे. आता मागच्या रूटमध्ये नव्हतं, आता रूटमध्ये दिलेला आहे. 1 मायनस दिलेलं आहे इंटिग्रलमध्ये. दुसऱ्या 2 टर्ममधून मी मायनस साईन बाहेर काढलं, तर x² - x मिळतो आहे. कोइफिशियंट काय आला तुम्हाला थर्ड टर्म ॲडजस्ट करण्यासाठी? एक्सचा कोइफिशियंट -1 आहे, म्हणजेच 1/2 विथ निगेटिव्ह साईन (² 1/4). ॲडजस्टमेंट केलं. रूट 1 मायनस x² - x प्लस 1/4 आणि -1/4. आता प्लस 1/4 याला ब्रॅकेट करून घेतला, म्हणजे तो x - 1/2 (² दिसतोय तुम्हाला. आणि -½ त्याच ब्रॅकेटमध्ये जो मायनस मायनस प्लस होऊन जाईल, त्या 1 ॲड होऊन जाईल तो. सो 1 + 1/4 किती मिळतो आहे तुम्हाला? 5/4 मिळतो आहे. 5/4 मिळतो आहे, म्हणजेच 5/4चा कसला वर्ग आहे? √5 डिवायडेड बाय 2चा (² आहे, आणि मिळतं आहे तुम्हाला -x - 1/2 (²). मग स्टँडर्ड फॉर्म्युला काय मिळतो आहे तुम्हाला? साइन इनव्हर्स x/a. मग उत्तर काय लिहिणार त्या ॲक्टिव्हिटीमध्ये शीटमध्ये? आय बरोबर इंटिग्रल काय मिळालं तुम्हाला? साइन इनव्हर्स x - 1/2 डिवायडेड बाय √5 डिवायडेड बाय 2. न्यूमरेटरला एलसीएम घेतलं तर 2x - 2 डिवायडेड बाय 2. तो 2 आणि खालचा √5/2चा 2 कॅन्सल होऊन जाईल. फायनल आन्सर काय मिळतं आहे मग तुम्हाला? साइन इनव्हर्स 2x - 1 डिवायडेड बाय √5 प्लस c. ठीक आहे. शेवटचे 2 एक्झाम्पल्स बघा. स्क्वेअर टर्म्स तिथे या ठिकाणी दिलेले आहेत, त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट किंवा सबस्टिट्यूशननुसार आपल्याला जावं लागेल. साइन 2x डिवायडेड बाय इंटिग्रलमध्ये बघा 3 sin x⁴ - 4 sin² x प्लस t. मग या ठिकाणी sin² x सबस्टिट्यूशन जर केलं तर 2 sin x cosine x dx = म्हणजे sin 2x dxची किंमत मिळते dt. सबस्टिट्यूशन केलं तर तुम्हाला दिसतं आहे 1/3 t² - 4t प्लस 1 मिळतं आहे. थर्ड टर्म ॲडजस्ट केली 4/9. बघा, मग इंटिग्रल आय बरोबर 4/9 ॲड केलं आणि सबट्रॅक्ट करून घेतला, तर तुम्हाला -4/9 प्लस 1/3 ही किंमत मिळते तुम्हाला -1/9. म्हणजेच आय बघा, तिसरी स्टेप पुन्हा खाली या. 1/3 इथं 1/3 सम ऑर डिफरन्स ऑफ स्क्वेअर्स तुम्हाला दिसणार आहे. t - 2/3 (² - 1/3 (²). म्हणजेच फॉर्म्युला मिळतो आहे तुम्हाला x² - a²चा 1/a² - x². सो 1/3 × 1/2a. ची किंमत 1/3 लॉग x - a, म्हणजे t - 2/3 - 1/3. पुस्तकात दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. लॉग टर्म्स सिम्प्लिफिकेशन करा आणि मल्टिप्लिकेशन कोइफिशियंट पण सिम्प्लिफाईड केला, तर 1/2 लॉग 3t - 3 डिवायडेड बाय काय मिळते तुम्हाला? 3t - 1 प्लस c. म्हणजेच फायनल उत्तर काय मिळतं आहे? टीची जागा आता रिप्लेसमेंट करायची आहे sin² xने. म्हणजेच फायनल आन्सर काय मिळतं आहे? 1/2 लॉग 3 sin²
x minus 3 divided by 3 sin square x minus 1 plus c. Okay, thank you.